नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, बरेचसे जे नवीन शेतकरी आहे त्यांना माहिती नाही की एक साधारणपणे 30 दिवसानंतर आपण आल्यावरती आपण काय योजना केली पाहिजे, किंवा मग आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल आले की आल्यामध्ये जे आहे का ते अळीचं प्रमाण दिसून येत आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये। तर आपल्याला एक साधारणपणे जर आपला जर प्लॉट एक 30 दिवसाच्या आसपास जर झाला असेल, 30 ते 40 दिवसाचा प्लॉट झाला असेल, तर त्यानंतर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, काय झालंय महाराष्ट्रामधील ज्या शेतकऱ्यांनी समजा आल्याची लागवड केली आहे, बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस हा जो आहे का कमी पडल्यामुळे जर्मिनेशन चांगलं झालेलं नाहीये, आणि जर्मिनेशन चांगलं झालेलं नाहीमुळे जे कोंब आहे का कोंब वरती निघता क्षणी जे आहे का त्यावरती अळी जी आहे का अटॅक करत आहे। जे पान निघत आहे किंवा जे कोंब निघत आहे तर त्याच्यावरती अटॅक करून ते पूर्णपणे डॅमेज करते, त्याला खाऊन घेत आहे। तर यासाठी आपल्याला एक फवारणी करणं खूप गरजेचं आहे। जर आपल्या प्लॉटमध्ये 80% वरती जर्मिनेशन जर झालं असेल तर आपल्याला फवारणी करायची आहे। फवारणीमध्ये आपण डेलिगेट घेऊ शकतो। 20 लिटर पाण्यासाठी आपल्याला 10 ml पर्यंत आपण डेलिगेट घेऊ शकतो, किंवा मग त्यामध्ये आपण ॲम्प्लिगोचा पण वापर करू शकतो। जर समजा डेलिगेट जर नाही मिळालं तर चांगलं आपण ॲम्प्लिगोचा वापर करू शकतो। एक साधारणपणे 20 लिटर पाण्यासाठी समजा 10 ते 15 ml पर्यंत आपण त्याचा वापर करून आपली जी प्लॉटमध्ये जी अळी आलेली आहे तर त्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, काय होतंय, बुरशीचा प्रादुर्भाव होतो आहे, तर त्यासाठी आपल्याला एक साधेतलं साधं बुरशीनाशक घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण ZD-78 घेऊ शकतो किंवा मग अँट्राकॉल घेऊ शकतो। त्यासोबत आपल्याला टॉनिकमध्ये जसं बायोविटा किंवा मग कुठल्याही कंपनीचे चांगले बायोझाईम जे आहे समजा ज्यामध्ये एन्झाईम्स आहेत ते आपल्याला घ्यायचे आहे, आणि त्यामध्ये सिलिकॉन स्टिकर घेणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटवरती पाऊस पडल्यानंतर जे औषध धुवून जात असतं किंवा मग खराब होत असतं तर त्याचा जास्तीत जास्त काळापर्यंत त्याचा दीर्घकाळापर्यंत त्याचा रिपोर्ट आपल्याला मिळेल। त्यासाठी आपल्याला सिलिकॉन घेणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत, हा प्लॉट एक साधारणपणे जो आहे का हा प्लॉट एक 42 दिवसाच्या आसपास झालेला आहे। एकदम चांगल्या प्रकारे याचे डेव्हलपमेंट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्याचा जो आहे जर्मिनेशन एकदम चांगल्या प्रकारे झालेला आहे। प्लॉट एकदम चांगला डेव्हलप झालेला आहे। तर अशाच प्रकारे जर समजा तुमचा जर प्लॉट डेव्हलप करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबरही देऊ शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे, आमच्याशी संपर्क करून आल्याबद्दल आपण माहिती घेऊ शकतो। आणि शेतकरी मित्रांनो, एक साधारणपणे जर आपलं प्लॉटचं अजून जर्मिनेशन झालेलं नसेल तर आपल्याला ड्रिंचिंग पहिली ड्रिंचिंग करणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये आपण पॅसिलोमायसिस आणि मायक्रोरायझा घेऊ शकतो। जर आपल्याला बायोलॉजिकल मध्ये जर घ्यायचं तर ते घेऊ शकतो। त्यानंतर जर समजा आपल्या प्लॉटमध्ये जर आपल्याला उमणी जर जाणवत असेल तर आपण केमिकल मध्ये जर घ्यायचं तर थायमिथॉक्साइम प्लस आपण त्यामध्ये थायपोनेट मिथाइल त्यासोबत ह्युमिक ऍसिड आपण घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये जे प्रादुर्भाव झालेला आहे, जसं किडीचं झालं, त्यानंतर बुरशीचं झालेलं आहे, तो प्रादुर्भाव झालेला आहे तो आपण चांगल्या प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की जर्मिनेशन होता क्षणी जे अळीचं नियंत्रण आपण कसं केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली। पुढील व्हिडिओमध्ये आपण एक साधारणपणे 30 दिवसाच्या जे शेड्यूल आहे ते आपण कसं केलं पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करणार आहे। तत्पूर्वी धन्यवाद।